कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सॉरी सॉरी सॉरी, मला वाटलं विठ्ठल काका आहेत। विठ्ठल काका, विठ्ठल काका, काका हे घ्या, झाडांना पाणी द्या। तुम्ही दोघी इथे कशा काय आलात? ते ऍक्च्युली ह्यांना एक शाळेचा प्रोजेक्ट होता की घरी जाऊन झाड लावायचं आहे आणि मग 15 दिवसांनी ते मोठं झालं की शाळेत घेऊन यायचंय। पण या पाणी घालायचंच विसरलं आणि झाडांची ही अवस्था झाली। काय अवस्था झाली यांची, जीव मिळण्याच्या आधीच कोमेजून गेले। हसताय काय? मी हसत नाहीये मी। तुम्हाला माहितीये जर झाडांना पाणी नाही मिळालं त्यांना किती त्रास होतो, व्याकुळ होतो त्यांचा जीव। तुम्हाला जर 2 दिवस जेवायला नाही दिलं तर किती त्रास होईल तुम्हाला? हे बनीच्या झाडांना पण फील होतो का? मग बाबा, आपली कोमसलेली झाडं लपव, म्हणजे मग इथल्या झाडांना त्रास नाही होणार। तर हसायला काय झालं? मुलांना जर योग्य शिक्षण दिलं ना तर मुलं कशी शहाण्यासारखी वागतात ते बघून बरं वाटतं। ए बनीच्या, आम्हाला शाळेत असं झाड न्यायचंय की त्याचं 15 दिवसांपूर्वी जन्म झाला असेल। बेबी झाड, असं झाड आहे का तुझ्याकडे? बेबी झाड आहे ना, दाखवते। ए बनीच्या, झाडं काय खातात? झाडं पाणी पितात आणि सूर्यप्रकाश खातात। आमची स्कूल टीचर पण असंच काहीतरी बोलत होत्या, पण आम्हाला समजलंच नाही। ठीक आहे, या मग मी सांगते। या 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 चला चला चला, हो सावकाश, ये 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 ये, सावकाश सावकाश। कशी वाटली नर्सरी? आवडलं तुम्हा दोघींना? छान छान फुलं झाड आहेत ना आपल्याकडे। आता टीचरला सांगायचं की तुम्ही झाडं लावली। ओके ओके, आवडली ना तुम्हाला झाडं? खूप आवडली। असं पण 15 दिवसाचा प्रोजेक्ट होता, म्हणजे 15 दिवसात झाड साधारणपणे एवढंच वाढतं। तुम्हा दोघींना एक गंमत माहितीये का? सांगू? काय? ते तिकडे मोठं झाड दिसतंय, ते मोठं झाड, तिथे बाजूला ती 2 छोटी झाड आहेत ना, ची आई आहे। आणि ती 2 छोटी झाडं तिची बाळ आहेत, जशी तुम्ही दोघी आहात। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।